हेलो एवरीवन, स्वागत है आप सभी का फिर से एक बार टॉपर्स से बातचीत की सीरीज हमारी चल रही है। और आज हमारे स्टूडियो में है मनस्वी राणे। एमएसटीसीटी एग्जाम के अंदर 99.79 परसेंटाइल इन मैथ्स और 99.78 परसेंटाइल इन पीसीएम लाकर बहुत अच्छे स्कोर से आगे बढ़ी है मनस्वी। स्वागत आहे मनस्वी आपल्या स्टुडिओमध्ये। थँक्यू सर। ओके, आज मनस्वी सोबत आई पण आहे मनस्वीची। स्वागत आहे आई आपलं इथे। नमस्कार। आपण मनस्वी सोबत बोलणार आहोत इथे, कारण जे पुढे विद्यार्थी आता 12वीत आहेत किंवा सीईटी देणारे आहेत त्यांच्यासाठी एक अनुभव शेअर करता येईल आमच्या सोबत मनस्वी इथे करणार आहे। फायदा होणार आहे सर्वांना। मनस्वी, सर्वात आधी खूप खूप अभिनंदन। सीईटी एग्जाम मध्ये आणि सोबत 12वी मध्ये 90% घेऊन ती उत्तीर्ण झालेली आहे 12वी मध्ये, आणि सीईटी मध्ये 99.79 परसेंटाइल इन मॅथ्स। ही खूप मोठी गोष्ट आहे। आज आपण हिच्याशी एक्सपिरियन्स शेअर करणार आहोत। मनस्वी, कसं वाटत आहे एवढे पर्सेंटाइल घेऊन आली? घरच्यांना विश्वास बसवत होता की नाही? सर, खूप चांगलं वाटतंय मला, आणि घरच्यांना नाही विश्वास बसत होता, पण नंतर ठीक आहे। सर्वांना समजलं की आता आईने सांगितलंय की 2 वर्ष 11वी 12वी ही म्हणजे स्वतःच्या घरातच असायची, सोसायटीमध्ये कोणालाही माहित नव्हतं की ही इथे आहे की गावी गेली। आणि कधी जरी बाहेर पडली तरी लोक आश्चर्यचकित व्हायचे की आता ही सायन्स घेतलंय, एवढं अभ्यास करते, घरातच राहते। आई, आपल्याला काय वाटतं, म्हणजे हे 2 वर्ष कसे? पहिल्यांदा तर वाटायचंच नाही की आमच्या घरी मुलगी आहे म्हणून। म्हणजे एकदम ती एक दिसायचीच नाही, फक्त जेवायला यायची, झोपायला यायची, तेवढंच दिसायची। बाकी ती आमच्यापासून वेगळीच राहत होती। 2 वर्ष सोसायटीमध्ये कोणाला लक्ष नाही, सगळे विचारायचे कुठे आहे म्हणून। म्हणजे ही अभ्यासामध्ये गुंतलेली होती, एकदम गुंतलेली होती। कधी झोपायची, कधी उठायची काहीच कळायचं नाही। आम्ही झोपल्यानंतर केव्हा ती झोपायची तेही माहित नाही, आणि आम्ही उठायच्या अगोदर ती उठायची आणि अभ्यास सुरू करायची। काळजी नव्हती की ही पास होणार नापास होणार, कारण मेहनत घेत होती आणि आम्हाला पूर्ण कल्पना होती की ती चांगले टक्के आणणार, पण झोप पूर्ण होते की नाही तेही कळायचं नाही, कारण आम्हाला झोप लागायची आणि ती झोपायची नाही तोपर्यंत। कधी उठायची तेही कळायचं नाही। पण जेव्हा रिझल्ट आला खूप अभिमान वाटला तिचा आम्हाला। आणि म्हणजे जे पॅरेंट्स असतात, पालक असतात, त्यांचं सपोर्ट खूप महत्वाचं असतं एका विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या जीवनात। कारण एक आपला जो ट्रस्ट असतो, भरवसा, तो पालकांसोबत असेल तर पालक आपल्याला सपोर्ट करतात। आणि मनस्वी म्हणजे आई म्हणते त्याप्रमाणे खूप मेहनत घेतलेली आहे 2 वर्ष। तर सीईटी मध्ये 99.79 पर्सेंटाइल घेऊन येणे खूप म्हणजे अवघड गोष्ट आहे, पण हे करून दाखवलंय। आता मुलांमध्ये हे असते की मी 12वी करतोय किंवा ड्रॉपर आहे, आता मला सीईटीचा अभ्यास करायचा आहे, मी कसं स्टार्ट करू, कन्फ्युजन असतं। तू कसं केलं होतंस? म्हणजे जेव्हा तू 12वीला असताना सीईटीची तयारी कधी स्टार्ट केली? एखादा कोचिंग क्लासेस ऑफलाईन घेतला होता का, ऑनलाईन घेतला होता, कसं? त्याबद्दल जरा माहिती दे। ओके, तर मी 11च्या एंडपासून सीईटीची तयारी चालू केली होती, आणि मी स्टार्टिंगला टॉपर्स बॅच घेतलेली, आणि माझे सगळे कोर्सेस ऑनलाईनच होते, ऑफलाईन घेतलं नव्हतं मी। सो ऑनलाईन करू शकता तुम्ही जर डेडिकेशन असेल तर। म्हणजे एखादे पॅरेंट किंवा विद्यार्थी असं असतात की जर ऑफलाईन कोचिंग घेतली नाही तर आपण करू शकणार नाही, आणि ऑनलाईन मध्ये भरोसा नसतो की ऑनलाईनवर म्हणजे फ्रॉड होईल किंवा असं काहीतरी मनात येतं। मग तुझा ऑनलाईनचा एक्सपिरियन्स काय आहे? म्हणजे 2 वर्ष ऑनलाईन अभ्यास केला, की ही जी भीती असते पालकांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये की फ्रॉड होणार तर नाही ना, आम्ही ऑनलाईन पैसे पाठवतो किंवा ऑनलाईन बॅच घेतो, ऑनलाईन शिकवतील की नाही, आपण बघत नाही आहोत कुठे आहात, त्याबद्दल तुझा काय अनुभव आहे ऑनलाईन? मला असं आधी वाटायचं की मी बघितलं नव्हतं ऑनलाईनमध्ये टॉपर्स, पण आता यावर्षी आहेत तुमच्याकडे, लाईक मला मिळालेत, सो करू शकता तुम्ही। म्हणजे ऑनलाईनवर तुम्ही ट्रस्ट करू शकता। तर अभ्यासाबद्दल आपण बोलूया की जेव्हा सीईटीचा अभ्यास स्टार्ट केला टॉपर्स ॲडव्हान्स बॅच, कसं अभ्यास करायचा? 12 सोबत सीईटी कशी मॅनेज केली होती? मी 12चा जास्त अभ्यास केला नव्हता। सरांनी टॉपर्स ॲडव्हान्स बॅचमध्येच शौर्य बॅच दिलेली आम्हाला, त्याच्याने मी आधी लेक्चर्स बघितले, नंतर मी टॉपर्स ॲडव्हान्स बॅचचे लाईव्ह लेक्चर्स आणि MCQs केले, आणि लास्टला थोडेसे मॉक टेस्ट सॉल्व्ह केली। बोर्ड्सचं केलं नव्हतं। तरी पण बोर्ड्समध्ये 90% झाले। मला असं वाटतं कदाचित
सीईटीची तयारी करताना 12चं प्रिपरेशन आपोआप झालं असेल असं? येस सर. लाईक माझं PCM आणि CS होतं. तर CSचे फक्त लेक्चर्स अटेंड करायला कॉलेजला जायची आणि लास्टचे 10 दिवस अभ्यास केलेला CSचा. सीएसचा. आणि इंग्लिश पण तसंच. जेवढी सुट्टी होती तेवढाच अभ्यास केलेला. मग सीएस मध्ये किती मार्क्स आहेत? 184. 200 पैकी. वा, व्हेरी नाईस. हे जे काही सब्जेक्ट असतात ते आपण शेवटी करू शकतो. इंग्लिश सारखे sir. किंवा लँग्वेजेस नक्की. किंवा CS शेवटी केलं तरी होतो. पण जे PCM सारखे सब्जेक्ट आहेत खूप म्हणजे जास्त सिलेबस आहे आणि सीईटी मध्ये अभ्यास करताना म्हणजे तुला 12th सोबत म्हणजे तू तर आता म्हणते 12th मध्ये जास्त अभ्यास केला नव्हता तरीही 90% झाले. आता जी ही मुलं सीईटी साठी जात आहेत त्यांना काय सजेशन देऊ इच्छिते की म्हणजे त्यांनी सीईटी साठी कशी प्रिपरेशन करावी? त्यांना पण 99% पेक्षा जास्त हवंय. मग कसं केलं की त्यांना करता येईल? तुझं सजेशन. खूप MCQs सॉल्व्ह केलेले ऑनलाईन लेक्चर्समध्ये. खूप MCQs मिळतात. लाईक टॉपर्स ॲडव्हान्स बॅचमध्ये 5 टेस्ट होत्या पर चॅप्टर. सो चांगलं झालं. आणि बुक्स साठी काय म्हणजे तुझं मत आहे की मार्केटमध्ये खूप बुक्स आहेत तर कुठला बुक म्हणजे रिफर करायला हवं? ब्रह्मास्त्र बुक घेतलेलं ऑनलाईन अच्छा. 99 वाले. अच्छा, ऑनलाईन ब्रह्मास्त्र बुकची ई बुक घेतली हा. होती. ओके, त्यामधून तयारी केली होती. ब्रह्मास्त्र बुकचा काय उपयोग झाला एक्झाम हा, मध्ये? लाईक मॅथ्स आणि केमिस्ट्रीचे जे क्वेश्चन आणि आन्सर सोबत आहेत तर लास्टला तुम्ही सॉल्व्ह करण्याच्या ऐवजी फक्त पद्धत बघितली तर होऊन जातं. हं. आणि 12वी मध्ये जे काही फॉर्म्युलेज असतात, टेक्निक असतात सॉल्व्ह करण्यासाठी, सिलेबस असतो आणि सीईटी मध्ये सिलेबस आहे किंवा फॉर्म्युलेज कन्सेप्ट आहे, त्यामध्ये काय फरक आहे? CET मध्ये फक्त फॉर्म्युला बेस्ड असतं ऑलमोस्ट आणि 12वीत डेरिव्हेशन्स वगैरे करावे लागतात फिजिक्समध्ये. केमिस्ट्री तर MCQs आणि आन्सर्स ऑलमोस्ट सेमच असतात. फक्त थिअरी लिहावी लागते. मॅथ्समध्ये जर तुम्हाला येत असेल CETचं तर तुमचं बोर्डचं आरामात होऊन जाईल. सीईटीची तयारी करताना बोर्डच्या आधीपासूनच तयारी करत होतीस, पण जेव्हा बोर्ड एक्झाम संपली त्यानंतर जे व्हॅकेशन होतं त्या व्हॅकेशन मध्ये कसा काय अभ्यास केला होता सीईटीचा? वेकेशनमध्ये मी मॉक टेस्ट दिलेल्या. ऑलमोस्ट 40 पर्यंत मॉक टेस्ट दिलेल्या मी आणि PDF लेक्चर्सचे PDF रेफर करायची. आता म्हणजे सीईटी एक्झाम देताना आपल्याकडे जेव्हा आपण प्रिपरेशन करतो तेव्हा स्पीड महत्वाची असते कारण आपल्याला टाइम खूप कमी असतो. ओके, 1.5 तासात आपल्याला मॅथ्स सोडवायचा असतो. तर टाइम साठी म्हणजे स्पीड वाढवण्यासाठी त्यासाठी काय उपाय केला होता? जास्तीत जास्त मी क्वेश्चन सॉल्व्ह केलेले, बाकी काही केलं नव्हतं. माझा पण लेंदी होता आमचा पेपर आणि लास्टला सम्स राहिलेले. सो मी इझी क्वेश्चन्समध्येच मार्क्स सोडून आली आहे. अच्छा, म्हणजे जास्तीत जास्त MCQ प्रॅक्टिस हे महत्वाचं आहे आणि जरी तुमच्याकडे 50 प्रश्न असतील जे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन सोडवता येत नसेल तरीही इझी आणि मॉडरेट लेवलचे क्वेश्चन सोडवूनही आपण 99% पेक्षा जास्त घेऊ शकतो. मनस्वी, आता खूप चांगलं आपलं इंटरॅक्शन झालं आहे. आई अजून काही म्हणायचं असेल तर माईक द्या. आपल्याला म्हणजे आता मनस्वीने एवढी चांगले टक्के आणलेले आहेत. आता पुढे आपलं काय विचार आहे अभ्यासासाठी की ती अजून अभ्यासणार आहे, कुठली डिग्री करणार आहे? त्यामध्ये तुमचा सपोर्ट कसं राहणार आहे? आमचा पूर्णपणे तिला सपोर्ट आहे. तिला जे हं. करायचं आहे ते हं. तिने ठरवलं पाहिजे. बाकी आमचा पूर्ण सपोर्ट आहे. खूप चांगली गोष्ट आहे आणि मनस्वीचे पप्पा काय म्हणजे त्यांचं काय विचार आहे आता सध्या? मनस्वीच्या पप्पांचा पण भरपूर सपोर्ट आहे तिला. ओके. असंच म्हणजे पालकांचा सपोर्ट असेल तर विद्यार्थी पुढे जाऊ शकतात. म्हणून सर्व पालकांना माझी विनंती आहे की आपल्या मुलाला किंवा मुलीला सपोर्ट करा अभ्यासात आणि हे जे सायन्स घेणारे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत ते करणारच, चांगले करणारच. त्यांना फक्त तुमचं सपोर्ट आहे. मनस्वी जाता जाता आपल्या विद्यार्थ्यांना काय म्हणजे सजेशन देऊ इच्छिते, संदेश, मेसेज तुझ्यातर्फे जे आता 12वी किंवा सीईटी देणारे आहेत, तुझा काय मेसेज असेल? तर ऑनलाईन CET होऊ शकतं. ऑफलाईनमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा ऑनलाईन तुम्ही जे तुम्हाला पाहिजे ते घ्या बघून आणि होतं. माझं तुम्ही बघितलं असेल रिझल्ट चांगला आलाय तर ते मी ऑनलाईनच केलंय फुल्ली. तर तुम्ही घेऊ शकता. अजून एक प्रश्न असा आहे की ट्रस्ट इश्यू ऑनलाईन मध्ये जे मुलांना ट्रस्ट असं पालकांना असं वाटतं की लेक्चर होणार नाही होणार, अर्धवट सोडून जाणार म्हणजे हे. तर तुझा अनुभव काय आमच्या म्हणजे दिनेश सर ॲप बद्दल की जे काय सांगतात सिलेबस बद्दल तेवढं पूर्ण होतो, रिव्हिजन होतो की नाही? तुझा अनुभव? खूप लेक्चर्स होतात. आपण कंटाळू एवढे लेक्चर्स होतात आणि सिलेबस सगळा कंप्लीट होतो. मी टॉपर्स ॲडव्हान्स बॅचमध्ये होती. आमचा 11th सिलेबस 2 किंवा 3 वेळा झालेला. सो तुम्ही सिलेबसचा विचार करूच नका, तो होणारच आहे.
खूप खूप धन्यवाद मनस्वी आणि आई, खूप खूप धन्यवाद आपण आलात स्टुडिओमध्ये. आणि नक्कीच हमी आहे आपले जे विद्यार्थी आहेत पुढचे ज्युनियर्स आहेत ते चांगलं करतील त्यांच्या परीक्षेमध्ये. चल सर आपले खूप खूप धन्यवाद. आपण खूप मदत केली आणि आपल्या मदतीमुळेच ती एवढी टॉप मध्ये आली. सर खूप धन्यवाद. खूप खूप अभिनंदन. असंच भविष्यात करत राहा. मनस्वी चांगलं कर आणि आई वडिलांचं नाव रोशन कर. हा, धन्यवाद सर्वांना. धन्यवाद.